हा प्रश्न पहा दिसायला किती अवघड आहे, पण ह्याचे कॅल्क्युलेशन किती सोपं आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर इथलं गणित मी इथं जशा तसं लिहिलेलं आहे आणि इथे पहा सगळीकडे पॉईंट दिलेले आहेत। तर आपण सगळ्यात पहिले पॉईंट काढू, म्हणजे पॉईंट काढण्यासाठी ह्याला 2 डिजिट आहेत तर 2 झिरो देऊ खाली, असं करू। सगळीकडे आपल्याला तसंच करायचं आहे। 22/100 इथे करायचं, त्याचा घन अधिक इथं 33/100 परत त्याचा घन आणि असं करत करत 99/100 आणि त्याचाही घन। ठीक आहे, तर इथं पहा 11च्या पाड्यात येणाऱ्या सगळ्या संख्या आहेत आणि खाली सगळीकडे 100 कॉमन आहे। तर ह्यामुळे काय करायचं, आपल्याला 11 आणि भागिले 100 हे जे दोन्ही आहे ते कॉमन घ्यायचे आणि त्याचा घन करायचा आहे। तर इथे कॉमन घेतल्यानंतर इथे काय उरणार ह्या सगळ्या टर्म मध्ये, इथं फक्त 1 उरेल, 1चा घन, इथं 2 उरेल म्हणजे 2चा घन, इथं 3चा घन आणि असं करत करत शेवटी जे 99 आहे तिथे 9चा घन उरेल। ठीक आहे, तर 11चा घन म्हणजे तुम्हाला माहितच आहे 1331 आहे आणि 100चा घन करायचं म्हटल्यावर जेवढे झिरो आहेत त्याच्या 3 पट करा। ठीक आहे, त्यानंतर ह्याचं उत्तर पहा, तुम्हाला इथं बरोबर 2025 दिलेलं आहे। सगळ्या ह्याचं उत्तर तुम्हाला 2025 दिलेलं आहे म्हणून 2025 इथं लिहा आणि वरच्या संख्येनं ह्या वरच्या संख्येला गुणा, त्यानंतर गुणल्यानंतर एवढंच उत्तर येईल जिथे इथं दिलेलं आहे 2 6 9 5 2 7 5 तुम्ही गुणाकार करून पहा आणि शेवटी जे 3 आणि 3 6 झिरो आहेत त्याच्या बदल्यात आपण 1 2 3 4 5 6 असे 6 डिजिट सोडून इथे पॉईंट देऊ। तर आपला आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये येते। पहा किती सोपं आहे ते।